तर म्हटलं मला सुद्धा हा नियम लागू करून माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर. आता एक दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. नाही काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांमुळे. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. परंतु ते मला काय आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखी पुढे. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे पूरे. धन्यवाद. त्याच्यानंतर जे होईल ते बघू ना. आता काय इकडे येण्यासाठी सगळे एकत्र जाऊया आपण, दुसरं काय. तुझं काय म्हणणं तेच बोलायचं. अरे हमने कहा ना हम कबड्डी के प्लेयर है, शतरंज के खिलाड़ी नहीं है.